महाराष्ट्राची लोककला अशी ओळख असलेल्या तमाशामध्ये गेल्या लहानपणापासून काम करणारे रघुवीर खेडेकर यांना आज केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। माझ्यासोबत रघुवीर खेडेकर आहेत। मला सांगा, आज काय भावना आहेत, काय तुमचा सन्मान केंद्र सरकारने केलाय, पहिली प्रतिक्रिया काय असणार? खरं तर मी सरकारचा प्रथम खूप आभार मानतो, कारण 75 वर्ष आपल्या भारताला स्वतंत्र होऊन झाले। या 75 वर्षात एकही केंद्राचा पुरस्कार तमाशाला आलेला नाही आणि हा 75 वर्षातला पहिला पुरस्कार मला मिळतोय। त्याबद्दल हा माझा सोन्याचा दिवस आहे। जवळच पंढरी आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, सांगोल्याच्या आई भवानीचा आशीर्वाद आहे, म्हणून मला आज ही आनंदाची गोष्ट इथं समजलेली आहे आणि मी खूप म्हणजे मनाने खूप उत्साही झालेलो आहे। पांडुरंगाचं दर्शन घ्या। हो, घ्यायचं उद्या। खरं तर तमाशे ही लोककला आहे, मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन देखील केलं जातं। आतापर्यंत तुमच्या 75 वर्षाच्या प्रवासामध्ये काय तुम्ही समाज प्रबोधन केलं आणि काय तुम्ही समाजाचं काय हित तुमच्याकडून साध्य झालं असं वाटतं तुम्हाला? मी फुलंदिवी दाखवली तरी ताकद कशी असू शकते हे प्रबोधन झालं। त्याच्यात क्रांतिसिंह नाना पाटील या वगनाट्यात या देशासाठी या लोकांनी किती बलिदान दिले हे दाखवलं। कोर्टदारी फुटला तुडात पतीच्या विरुद्ध, म्हणजे पती जुलमी आहे त्याच्या विरुद्ध पाटलीन उभी राहिली आणि अन्यायाला वाचा फोडली हे दाखवलेलं आहे। असं बरंच मी तमाशातून प्रबोधन केलेलं आहे। या तमाशा क्षेत्रामध्ये ज्याने तुम्हाला आणलं, तुमचे गुरु कोण आणि त्याच्यासाठी हा सन्मान समर्पित करतात? माझा गुरु माझी आई। माझ्या आईनेच मला स्टेजवर उभं केलं 9 वर्षाचा असताना, आणि हे बाळकडू जे दिलं ते संपूर्ण आईने दिलेलं आहे। स्टेजवर कसं बोलावं, लोकरंजन कशाला म्हणतात, प्रबोधन कशाला म्हणतात, या आईने सगळं बारीक बारीक मला शिकवलं। तर माझा गुरु आई आहे आणि मी हा पुरस्कार माझी आई कांताबाई सातारकर आणि संपूर्ण तमाशा सृष्टीला समर्पित करतो। खरं तर हा सन्मान राज्यातील हजारो तमाशा कलावंतांचा सन्मान करणार आहे। तर त्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्या आपण केंद्र सरकार दरबारी मांडणार आहेत। काय तुमच्या मागण्या असणार आहे सरकारकडे? हो, माझ्या मागण्या आहेत ना सरकारकडे। वृद्ध कलावंतांना किमान 10,000 रुपये महिना मिळावा, तमाशाच्या गाड्यांचे टोल माफ व्हावेत, तमाशाच्या गाड्यांना पॅसेंजर वाहनाची परवानगी मिळावी, त्यांचा टॅक्स कमी असावा आणि तालुक्यात प्रत्येक तालुक्यात तमाशासाठी एक थिएटर असावं, अशा माझ्या मागण्या आहेत। तर हे तमाशाची जी कला आहे ती अधिक समृद्ध व्हावी यासाठी या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन कलाकारांसाठी, नवीन तरुणांसाठी काय तुम्ही संदेश द्याल व काय त्यांना अपील कराल? बेकार फिरण्यापेक्षा तमाशात काम करणं फारच चांगलं आहे। तमाशा वाईट नाही। आपण जर समाजात राहिलो वाईट वागलो तर आपल्याला लोक वाईटच म्हणतील, तसं तमाशात तुम्ही राहिला तर चांगला वागला तर तुम्हाला चांगलंच म्हणतील। आतापर्यंत आमचं आयुष्य गेलं, माझ्या आई वडिलांचं आयुष्य गेलं, माझं आयुष्य गेलं, आता माझी मुलं आलेली आहेत, ते करतात। माझा मुलगा, मोठा धाकटा मुलगा मोहित, तो स्टेजवर आता उभा राहतोय। म्हणजे तरुणांनी नक्की याच्यात यावं, आपला रोजगार शोधावा आणि आपलं चरित्र सांभाळावं, अशी माझी तरुणांना विनंती। माध्यम बदलतायत, तसं विविध कलेचे क्षेत्र बदलतायत, तर या तमाशा कलेवरती किंवा तमाशा क्षेत्रावरती या सगळ्या माध्यमांचा काय परिणाम आपल्याला दिसतोय? नाही, तमाशाचं प्रेक्षक वेगळं आहे, या माध्यमांचं प्रेक्षक वेगळं आहे आणि त्यातून तमाशावर असा काही परिणाम आहे असं जाणवत नाही। आता फक्त मी तुम्हाला सांगितलं तेवढंच की त्यांना खुर्च्यांची अपेक्षा आहे, बाकी काही नाही। कला जीवन ठेवण्यासाठी अखेरच्या जीवनामधल्या अखेरच्या श्वासापर्यंत आपण काम करत राहणार या सन्मान मिळाल्यामुळे। माझं सरस्वतीला मागणंच आहे की मला रंगमंचावर काम करता करता मरण यावं, कारण तो कलावंत खरा, त्याला रंगमंचावर मरण येतं आणि तसं मरण मला यावं, अशीच रंग शारदेला माझी विनंती। खरोखरच हे होते रघुवीर खेडेकर, केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर ते खरोखर भाविक झालेले आहेत। ज्या क्षेत्रासाठी मी आयुष्य वाहिलं त्या रंगमंचावरती मला शेवटचा श्वास घ्यावा ही अशी प्रार्थना त्यांनी रंगशारदेकडे केली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, सामटे न्यूज, सांगोला।